ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. ते दुखे भय अनिवार नाहीशी करीते. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. त्या नामी शांती भरती अत्यंत समाधान. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. भुकेले तृप्ती पावती दीना मिळे कल्याण. येशूचे नाम गोड फार दीनांना लागते. येशू हा माझ्या प्रार्थना देवाला ऐकवी. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्गम याचा 12वा अध्याय वचने 12 ते 17. निर्गम याचा 12वा अध्याय वचने 12 ते 17. कारण या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करील. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असाल त्या घरात ते रक्त तुमच्याकरता खून असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही. तुमचा नाश व्हावयाचा नाही. हा दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. 7 दिवस तुम्ही बेखमीर भाकरी खावी. पहिल्याच दिवशी तुमच्या घरातील सर्व खमीर काढून टाकावे. पहिल्या दिवशी पासून 7व्या दिवसापर्यंत जो कोणी खमीराची भाकरी खाईल त्याचा इस्रायलातून उच्छेद करावा. पहिल्या दिवशी तुमचा पवित्र मेळा भरवावा. तसाच 7व्या दिवशीही पवित्र मेळा भरवावा. या दोन्ही दिवशी काही काम करू नये. मात्र प्रत्येक व्यक्तीच्या खाण्यापिण्यासंबंधाने जे काही करावयाचे असेल ते करावे. या प्रकारे तुम्ही बेखमीर भाकरीचा सण पाळावा. कारण याच दिवशी मी तुमच्या सेना मिस्र देशातून बाहेर आणल्या. यास्तव हा दिवस पिढ्यानपिढ्या कायमचा विधी म्हणून पाळावा. देवबाप वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या सर्वसमर्थ नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर वेळ देवबापाने आपण सर्वांच्या जीवनात दिली. आजचे वाचलेले शास्त्रभाग निर्गम 12वा अध्याय 12 ते 17 वचन. या वचनामध्ये परमेश्वराने मिस्रावर पाठवलेल्या 10 मुख्य पिढांपैकी ही अंतिम पिढा आहे. ही पिढा म्हणजेच प्रथम वत्साचं मृत्यू. परमेश्वराने आपल्या प्रजेला म्हणजेच इस्रायलाला सांगितले की
मेंढराचा रक्त तुम्ही आपल्या दाराला लावून ठेवावा. आणि मी रात्रीच्या वेळेला त्यासमोरून जाईन आणि ज्या दाराला रक्त लावलेला दिसणार नाही त्या घरातील प्रथम वत्साचं मृत्यू होईल. परंतु ज्या दाराला रक्त लावलेला असेल तो घर सोडल्या जाईल. आणि परमेश्वराने आपल्या लोकांना हे सांगितलं होतं. आणि त्यावेळेस आपण या ठिकाणची सर्व घटना पाहतो की प्रत्येक इस्रायल्याने मेंढराचं रक्त आपल्या आपल्या घराच्या दाराला लावला व रात्रीच्या वेळेला परमेश्वर त्या ठिकाणाहून गेला आणि ज्या दाराला मेंढराचं रक्त लावले होतं तो घर सोडण्यात आला व ज्या दाराला मेंढराचं रक्त लावलं नव्हतं त्या घरातील प्रथम वत्साचं मृत्यू झालेला आहे. मग तो मनुष्याचा असो की प्राण्याचा असो. माझे प्रियनो, परमेश्वराने आजही आपल्या लोकांमध्ये आणि अन्य लोकांमध्ये एक अंतर ठेवलेलं आहे. ज्या प्रकारे त्यावेळेस परमेश्वराने एका मेंढऱ्याच्या रक्ताच्या द्वारे अन्य लोक आणि आपले लोक यामध्ये एक अंतर ठेवलेला होता, त्याच प्रकारे आज देखील परमेश्वराचे लोक व अन्य लोक यांच्यात अंतर आहे. करता आपण कुठल्या गटातील लोक आहोत? काय देवाने दिलेल्या सर्व आज्ञेचं पालन करून आपण देवावर, प्रभू येशू ख्रिस्तावर, त्याच्या रक्तावर, त्याच्या पुनरुत्थानावर आपण विश्वास करून त्या प्रभूच्या मागे इमानदारीने चालणारे आहोत का? जर आपण, माझे प्रियनो, असे लोक आहोत तर आपण देवाचे लोक आहोत. आणि परमेश्वर आमच्यामध्ये व अन्य लोकांमध्ये जे देवाला ओळखत नाही, ज्या लोकांना ख्रिस्ताची जाणीव नाही किंवा जाणीव असूनही ते ख्रिस्ताला स्वीकार करत नाही, अशांमध्ये अंतर ठेवेल. परमेश्वर म्हणतो की परमेश्वर न्यायाच्या दिवशी देखील परमेश्वराच्या रक्तावर विश्वास करणारे, त्याच्या लहूवर विश्वास करून त्याच्या मागे चालणारे यांना व जे लोक विश्वास न करता आपलं जीवन जगतात त्यांना तो वेगळ्या भागामध्ये अलग करेल. माझ्या प्रणो, काय आपण त्या न्यायाच्या दिवसासाठी परमेश्वराने आपले लोक म्हणून वेगळे केलेल्या भागामध्ये राहू इच्छितो की नाही? जर आम्हाला वाटते की आम्ही त्या परमेश्वराने निवडलेल्या लोकांच्या भागामध्ये आम्ही असावं, तर माझे प्रण होऊ द्या की आम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकार करावं व त्यामागे बड्या निष्ठेने किंवा इमानदारीने आपण चालावं, जेणेकरून परमेश्वर आपल्या राज्यामध्ये, आपल्या प्रजेमध्ये आपल्याला सामील करेल. देवबाप करो हे वचन आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. पवित्र प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो. या सुंदर क्षणी सुंदर वचनाशी बोललंस याबद्दल तुझे खूप खूप आभार मानतो. सर्व देवबापा, आम्हा प्रत्येकानं या गोष्टी समजाव्या यासाठी तुझी कृपा दे. येशू प्रभूच्या नावात, आमेन. अंतरी भरी शांतता मरता दयाळा, येशूचे नाम गोड फार दीनाना लागते, येशूचे नाम गोड फार दीनाना लागते, येशूचे नाम गोड फार दीनाना लागते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.